हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। सकाळ सकाळ व्हिडिओ बनवते, वातावरण कसं झालं कसं नाही तुम्हाला दाखवते। पाऊस खूप पडलेला आहे, काल खूप म्हणजे खूप पडला आहे। असं वातावरण झालेलं आहे, वरती बघू शकता तुम्ही, हो का? असं वातावरण झालेलं आहे। तर आज काय पाऊस आलं, दिवस पाऊस पडत नाही। 3-4 दिवस झालं 5-6च्याच पुढं पडतोय पाऊस, रात्रभर पाऊस असतोय, बघू शकता तुम्ही, हो का? वातावरण पण छान झालेलं आहे, ऊन पण आहे, हो का? झाडं किती छान दिसतात, बघू शकता, मस्त झाडं दिसतात। आणि आज पाणी पण आलेलं नाही, तर खूप टेन्शन आले। काय ना काय रोज प्रॉब्लेम आहेच। परवा दिवशी पण पाणी आलं नव्हतं, परत काल पण थोडंसंच पाणी आलं, आणि आज पण जरा पाण्याचं कुठंतरी पाईपलाईन तुटल्यामुळं आज पाणी आलेलं नाही आहे। अजून माझी आंघोळ पण झालेली नाही। तर जसा पाऊस चालू झालाय ना, तसं मी झाडून भांडी धुणं धुते, नंतर आंघोळ करते, का तर कपडे वाळत नाहीत मी लेट कपडे धुतल्यावर। आणि पावसाच्या दिवसात लवकर उठू पण वाटत नाही, कंबर ही दुखते। आणि शिलाई करायचं पण चाललेलं आहे, ब्लाऊज शिलाई करायचा माझा चाललेला आहे, भरपूर ब्लाऊज आहेत, तर ते शिलाई करायचे चाललेले आहेत। त्याच्यामुळं अंग पण दुखतंय, घरातलं पण काम करायचं, परत ब्लाऊज पण शिलाई करायचा, मुलं पण घरी आहेत, त्यांची मस्ती चाललेली असती। अजून मुलं झोपलेलीच आहेत, इकडं हा मुलगा बघा, मुलगा इथं झोपलेला आहे छोटा, बघू शकता तुम्ही, ओके। आता मी त्यांना उठवलं होतं झाडू मारण्यासाठी, म्हणजे मला झाडून काढायचं आहे घरातलं, तर असं पूर्ण हातरून टाकून झोपले होते। तर म्हटलं झाडू कुठून मारायचा, भांडी पडलं, भांडी कशी न्यायची बाहेर, आणि घर आमचं छोटंसं आहे, फार मोठं नाही घर, आणि आता मुलं मोठी झाल्यात, त्याच्यामुळं तर मोठ्या घराची गरज आहे, कमीत कमी 2-3 खोल्यांची तरी गरज आहे आम्हाला। फ्लॅटमध्ये सफिशियंट होतं, पण आत्ता काय तिथंच आम्हाला त्याच एरियामध्ये फ्लॅट पाहिजे होता त्यावेळेस पण, आत्ता पण तो एरिया खूप छान आहे, त्याच्यामुळे त्याच एरियामध्ये आम्हाला फ्लॅट पाहिजे होता। आता भेटला तर आम्ही जाऊ शकतो, पण आता आम्ही हे घर रेंटने देऊन जाऊ शकतो, असं जाऊ शकत नाही। त्यावेळेसच आम्हाला सुचलं नाही, ते जेव्हा घर मालक म्हणले की तुम्ही 2 वर्षाचा करार करा, त्यावेळेस आम्ही केला नाही त्या ॲग्रीमेंट, का तर पहिल्यांदाच आम्ही रेंटने राहायला गेलतो, आणि मला रेंटने राहायचं फारसं काही माहिती नाही, का तर माहेरी पण स्वतःचंच घर आहे, आणि इकडं पण पहिल्यांदाच 18-19 वर्षात पहिल्यांदाच राहायला गेलतो। आता 19 वर्ष झालं पूर्ण, उद्या पूर्ण होईल, का तर उद्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे। मी काही साजरा नाही करणार लग्नाचा वाढदिवस, का तर भाऊ माझा एक्सपायर झालेला आहे। लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच माझ्या लग्नाचा वाढदिवस मी साजरा करणार नाही, नाहीतर प्रत्येक वेळेस मी साजरा करते, माझे मिस्टर मी, का तर मला खूप हौस आहे लग्नाचा वाढदिवस, म्हणजे प्रत्येक बड्डे आम्ही चांगला साजरा करतो। आणि मुलाचा पण वाढदिवस आम्ही साजरा नव्हता केला, ते बाहेर त्याच्या मित्रांनी केक बिक कापला, कुठं हॉटेलमध्ये जेवायला गेले ते, पण आम्ही घरी काय त्याचा बड्डे केला नव्हता। आता मी ठरवलेलं आहे वर्षभर कुठलाही सण करायचा नाही, वर्षभर नॉनव्हेज मी खाणार नाही, तर त्याच्यामुळं आमच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा आम्ही साजरा करणार नाही। तर लग्नाचा वाढदिवस काय साजरा करतो, म्हणजे कसं सेलिब्रेट करतो, तर तेच करणार नाही। तुम्हाला सांगते मी कसं प्रत्येक वेळेला करतो, की घरी एक केक कापतो, छोटासा गिफ्ट एकमेकाला आम्ही देतो, आणि बाहेर जेवायला जातो, किंवा घरात बिर्याणीचा वगैरे बेत करतो, तर तसं काहीही करणार नाही आम्ही, का तर माझा भाऊ लाडाचा एवढा एक्सपायर झाला आहे, म्हातारा का कोतारा तरणा ताटा, माझ्यापेक्षा छोटा। आता तुम्ही माझ्यावरनं तर बघू शकता की त्याचं एज किती कमी असेल, माझं एवढं कमी आहे तर त्याचं किती कमी असेल। त्याच्यामुळं काही 1 वर्ष सेलिब्रेट करण्याने काही मोठं काही आबाळ कोसळत नाही, त्याच्यामुळं
कुठलाही सण आम्ही सेलिब्रेट करणार नाही आणि बर्थडे तर मुलांचं पण नाही का. तर आता स्टार्ट होतो 22 मेला माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस असतो, 29 मेला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो, 10 जूनला माझ्या मिस्टरांचा वाढदिवस असतो आणि 12 जुलैला माझ्या छोट्या मुलाचा वाढदिवस असतो. तर माझा असतो तो 10 ऑक्टोबरला असतो वाढदिवस. त्याच्यामुळं काय आम्ही वाढदिवस साजरा करणार नाही. सॉरी, 15 ऑक्टोबरला असतो वाढदिवस माझा, मिस्टेक झाली. तर वाढदिवस आम्ही कुठलाही साजरा करणार नाही यावेळेला. का तर भाऊ माझा सकाळी एक्सपायर झाल्यामुळं मला खूप वाईट वाटते आणि तसं त्याच्यामुळं कुठलाही साजरा करणार नाही वाढदिवस आणि कुठलाही सण साजरा करणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही काही विशेष उद्या म्हणत असाल की म्हणजे नाही का व्हिडिओ बनवीन किंवा बाहेरचं दाखवीन, इकडं गेलेलं तिकडं गेलेलं किंवा केक कटिंग केलेला दाखवीन, तसं काहीच नाही करणार मी. की घरातलं काही म्हणजे दाखवायचं किंवा काय की बड्डे कसा केला आहे, केक आणला आहे, बिर्याणी बनवली स्पेशल काहीतरी किंवा जेवण करायला गेलं आहे कुठेतरी. का तर मी नॉनव्हेज खातच नाही आहे आणि मला हॉटेलमध्ये खायला फक्त नॉनव्हेज आवडतं, मला दुसरं काहीच आवडत नाही. मी 1 वर्षभर झालं नॉनव्हेज सोडलेलं आहे. तर पुढच्या वर्षीच मी नॉनव्हेज खाणार आहे, आता काय नाही. आणि तसं मला काय वाटत पण नाही, का तर माझा श्रावण महिन्यात 1 महिना उपवास असतो. तर पूर्ण माझं मी दिवसभर जेवतच नाही आहे आणि खिचडी वगैरे पण बनवत नाही. आणि नॉनव्हेज तर तुम्हाला माहिती आहे 1 महिना काही घरात मी आणत नाही. मग घरातली सर्वजण पाळतात. मग मार्गशीर्ष महिन्यात पण 1 महिना मी नॉनव्हेज पाळते, म्हणजे सगळीच घरातले पाळतात. परत घटामध्ये पण 9 दिवस पाळतात, नवरात्रीत 9-10 दिवस. परत गणपतीत पण 10 दिवस आम्ही पाळतो. त्याच्यामुळं 4 महिने तर आम्ही नॉनव्हेज खात नाही असं म्हणायचं. आता 10 दिवस म्हणजे 10 दिवसच नाही ना, इच्छा होत नाही खूप दिवस नाही खाल्ले की. आता मी 4 महिने झालं नॉनव्हेज सोडले. आता हे 9 तारखेला 4 महिने होतील नॉनव्हेज सोडले. तर मला आता खाऊ वाटत नाही. मग मी पनीर किंवा भाजीपाला असं खाते, जे काय असेल ते काय वाटत नाही. का तर माझं आता 10-12 वर्ष झालं श्रावण महिना असतो, तर महिनाभर मी नॉनव्हेज खात नाही. पूर्ण महिना उपवास असतो. मार्गशीर्ष महिन्यात पण पाळलेला असतो, घरातले सगळीच जण पाळतात. आता ह्या महिन्यात तर माझं ह्या वर्षी तर चालले श्रावण महिना ते उजवून टाकायचं, म्हणजे नाही का श्रावण महिना पूर्ण फक्त सोमवार धरायचं. आता खूप दिवस धरत नाही ती, फक्त 3 वर्ष धरतात वाटतं. मग उपवास म्हणजे श्रावण महिना अख्खा महिनाभर उपवास, म्हणून उजवून टाकून महिनाभर उपवास नाही धरणार, महिनाभर पाळणार आणि फक्त सोमवार शनिवार धरणार असं माझं चाललेलं आहे. बघू काय होते काय नाही ते. आत्ता मी खूप टेन्शनमध्ये आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स. बाय.